मुंबईमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा खिंडार पडलेलं दिसतंय। काँग्रेसचे माजी नगरसेवक जगदीश कुटी हे आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे। आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचे नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। मिलिंद देवरा यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। नुकतेच 2 दिवसांच्या आधी बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आज काँग्रेसचे माजी नगरसेवक हे भाजपच्या वाटेवरती जाताना दिसतायत। याविषयी बोलूयात। अजय माने आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। अजय, तिसऱ्या वेळेला मुंबईमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा खिंडार पडताना दिसतंय। यामिनी खरंच एकंदरीत काँग्रेसचा तिसरा नेता म्हणावा लागेल। म्हणजे 2 वेळा नगरसेवक राहिलेले आहेत ते अंधेरी भागातून काँग्रेसचे प्रतिनिधित्व करत होते। म्हणजे 10 वर्षाचा कार्यकाळ तो प्रतिनिधित्वाचा होता आणि ते आता थेट आज भाजपमध्ये जो आहे तो पक्ष प्रवेश करणार आहेत अशी माहिती जी आहे आता प्रामुख्याने समोर येते। मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे। तसेच मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा जे भाजपचे आमदार आहेत तेही या पक्ष प्रवेशाला जे आहेत ते उपस्थित असणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर काँग्रेसचा एक नेता म्हणजे ज्यांनी 2-2, 3-3 निवडणुका लढवल्यात, आमदारकी असेल किंवा मग आता नगरसेवकाचं असेल, ते जे काँग्रेसला नाराजी दाखवून काँग्रेस पक्ष सोडून जे ते वेगवेगळ्या पक्षात जाताना पाहायला मिळत आहेत। मिलिंद देवरा एकंदरीत शिंदेच्या शिवसेनेत गेले, बाबा सिद्दीकी राष्ट्रवादीत गेले आणि आता थेट पुन्हा एकदा नगरसेवक जो आहे तो आता भाजपमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अजय, धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी। आणि ते एक छोटासा